च्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून सुरू झालेल्या वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। अजित पवारांनी सयाजी शिंदेंच्या पर्यावरणपूरक भूमिकेचं कौतुक केलंय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जण राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनलेत अशी टीका केली आहे। त्यामुळे महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांमध्ये वादाच्या फांद्या फुटल्याचं चित्र आहे। तपोवनमधल्या वृक्षतोडीला विरोध वाढतच चाललाय। दररोज वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि संस्थांची आंदोलनं सुरू आहेत। या आंदोलनात आता शाळकरी विद्यार्थीही सहभागी झाले। सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, राजकीय नेते, विद्यार्थी यांच्या सहभागामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली। त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करून अभिनेते सयाजी शिंदेंच्या भूमिकेची पाठराखण केली आहे। सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। असं असतानाच तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। सरकारमध्ये जरी असलो तरी जनतेच्या हिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं, भविष्यकाळाच्या पिढीच्या हिताचं जर एखादी निर्णय असेल तर त्याला विरोध करणं किंवा आमची भूमिका काय समजावून सांगणं आमचं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य आज आम्ही पार पाडले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोड योग्य नाही ही सरकारची भूमिका असून जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार असल्याचं सांगितलं। काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे। त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। राजकीय कारण असल्यानं काही जण पर्यावरणवादी बनलेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर दुसरीकडे अजित पवारांनी सयाजी शिंदेंसाठी तपोवनात उडी घेतली, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। ठाकरे बंधूंनीही तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध केला। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली होती। काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठेच दिसली नाहीत। याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं होतं, तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता। सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो। अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपैलिटी का। वहाँ कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं। इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा। मुंह में राम और बगल में अदानी। राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच प्रशासनानं त्यांची भूमिका स्पष्ट केली। तपोवनमधील साधुग्राम कशामुळे महत्त्वाचा आहे हे पालिका आयुक्तांनी सांगितलं। मेरीची जागा असो किंवा नेहरू नगरची जागा असो, ते आपल्या शहरात एकदम मधून जाते। तिथून जर आपण काही असा मोठा नियोजन केला मिरवणूकचा, तर पूर्ण शहर जे आहे ते बंद होऊन जाईल। लोकांच्या जीवाला खूप धोका होईल। इथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते। आणि ही जी जागा आहे, वर्षानुवर्ष आपण इथे साधुग्राम उभारला आहे, आपण इथे कुंभ केलेला आहे। कुंभमेळा हा आस्थेचा आणि वृक्ष हा पर्यावरणाचा विषय आहे। हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे निर्माण झालेला वाद सामंजस्यानं सोडून पुढे जाणं सर्वांच्याच हिताचं राहणार आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।